रात्रीचे 5 वाजलेले आहेत आणि मी लागलेले आहे उद्याच्या तयारीमध्ये. म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. जसं उद्या सत्यनारायणची पूजा आहे घरामध्ये, नंतर वीर सवाशीण जेवायला सांगितलेले आहेत. तर वेळेत सगळं व्हावं म्हणून मी आजपासूनच तयारीत लागलेले आहे. तर तूप पण लागणार आहे. तर मी इकडं साय जमा केलेली होती, 1 ते 1.5 तांब्या साईनं भरलेला आहे. म्हणजे 8 दिवसामध्ये इतकी साय जमा होते. तर आज हे लोणी पण काढून घेत आहे. दीपक आहे मदतीला, प्रत्येक कामात दीपकची मदत असते. जसं आज गोधडी वगैरे धुवलं, दीपकच सगळं केलेला होता. म्हणजे धुणं वाळू घालणं सगळं करून कॉलेजला गेला. मग दुपारी कॉलेजून घरी आलेला आहे. आल्यानंतर जेवण खाणं झालं. मग किचनमध्ये कुठली कामं आवरायची आहेत ते कामं आम्ही दोघं मिळून आवरत आहोत. कारण आता दिनेश कॉलेजला गेलेला आहे, हे गॅरेजमध्ये असतात, सगळे स्वतःच्या कामात बिझी असतात आणि आम्ही या कामात बिझी आहोत. म्हणजे उद्याची थोडीफार तयारी, ही कामं उद्या होणार नाहीत, खूप वेळ लागतो या अशा कामाला. तर आजच ही लोणी वगैरे काढणं, नंतर कडवून ठेवणं, भरडा बनवणं. म्हणजे भरडा कसा असतो ना, डाळ वगैरे थोडीशी मोठी दळूदळ म्हणजे अशी जाडसर दळून ना मिक्सरला मी डब्यात भरून ठेवलेले आहे. शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेले आहेत. तर इकडे बघू शकता लोणी पण काढून घेतलं. म्हणजे 1 ते 1.5 तांब्या साय होती, तितक्या साईचं इतकं लोणी झालेलं आहे आणि अगदी झटपट कमी वेळामध्ये इतकं लोणी आलेलं आहे. म्हणजे साय आणि त्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरवलेलं आहे. तर बघू शकता झटपट लोणी आलेलं आहे. तर लोणीमधलं सगळं ताक काढल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे स्वच्छ आणि स्वच्छ धुवून घेतलं. म्हणजे जे हे आंबटपणा वगैरे आहे त्यामधला पूर्णपणे निघून जातो. आणि लोणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे तूप बनत राहील, कमी गॅसवर ठेवलेलं आहे निवांतपणे. तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. लिस्ट बनवून दिलेली आहे उद्या काय काय लागणार आहे, पूजेची सामग्री, नंतर किराणा, भाजीपाला सगळंच लिहून ठेवलेलं आहे मी. दीपक गेलेले मार्केटला, इतक्यात सगळा किराणा घेऊन येईल कारण उद्या जाणं होणार नाही त्याला. पण दिनेशला 1 दिवस ही सुट्टी भेटत नाही आता. म्हणजे मागं 1 दिवस कॉलेज होतं, 1 दिवस क्लास राहत होते, 1 दिवस सुट्टी देत होते अभ्यास करण्यासाठी. पण आता नाही, आता कंटिन्यू आहे. त्यामुळे उद्या पण तो जाणार आहे. तर दीपकवरच आहे सगळं, पूजा वगैरे करणं, नंतर सगळं आणणं ठेवणं सगळं त्याच्याकडेच आहे. त्यामुळे थोडंफार आजच आणून ठेवत आहे काय काय लागणार आहे पूजेची सामग्री वगैरे. तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. तिकडं खूप सारं मी लसूण घेतलेलं आहे आणि लसूण सोलायला भरपूर वेळ लागतो कारण का लसूण नवीन आलेला आहे. यामध्ये सोलायला थोडासा वेळ जास्त लागतो. जुना लसूण ना थोडासा चोळला की पाचोळा निघून जातो, पण याचं असं नाही आहे. एक पाकळी आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायची असते. तिकडं तूपही व्यवस्थित काढलेलं आहे, कमी गॅसवर मी ठेवलेलं होतं. तर आता गॅस बंद करू. तूप छान गार झाल्यानंतर मी डब्यात सोलून ठेवणार आहे. बघू शकता इकडं पूर्णपणे लसूण मी सोललेलं आहे. जसं पाहुणे वगैरे येणार आहेत किंवा काहीतरी कार्यक्रम आहे घरामध्ये, तर नियोजन अगोदरल्या दिवशीच करायचं, म्हणजे अगोदरच करायचा. म्हणजे दुसऱ्या दिवशी थोडंसं सोपं पडतं. सगळी कामं तयारी असली ना, कामं फास्टमध्ये होतात आपली. कारण दुसऱ्या दिवशी खूप घाईगडबड असते, पाहुणे आले किंवा काही कार्यक्रम आहे घरामध्ये, सत्यनारायणची पूजा आहे, त्यावेळेत ना घाईगडबड होते. पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे. मग थोडीफार तयारी जे होतं ते आज करून ठेवलं तर उद्या थोडंसं लवकर होणार आहे. आपलं लसूण सोलणं, जसं आता तूप वगैरे करून ठेवणं, भरडा दळणं, ही सगळी कामं आजच्या दिवशीच मी करून ठेवलेली आहेत. तर इकडे ही सगळी पूजेची सामग्री पण आलेली आहे, भाजी पण आलेली आहे. नंतर पीठ पण संपलेलं होतं, तर फॉर्च्यूनचं गव्हाचं पीठ मी मागवते. गहू संपलेले आहेत, नाहीतरी घरी गहू आणून मी दळून घेते. पण गहू संपले त्यावेळेत तर मी असं फॉर्च्यूनचं जे पाकिट भेटतं ना, म्हणजे जे रेडीमेड पीठ छान असतं, हे मी मागवलेलं आहे. नंतर आंब्याचे फाटे आहेत. नंतर आता दाराला लावण्यासाठी करड्याचा ढाळा लागणार आहे, कणीस लागणारे ज्वारीचं, ते सगळं दीपक आजच आणलेलं आहे. म्हणजे उद्याच्याला आपल्याला उठल्यानंतर फक्त पूजाच करायची आहे, काहीच गोळा करायची गरज नाही. आज जे सामग्री लागणार सगळे आणून ठेवलेले आहे. तर जे किराणा आहे सगळा बाहेर आणून ठेवला, कारण आता दीपकला जायचं आहे गॅरेजला, परत बाईक इकडेच घेऊन आलेला आहे आणि यांना काहीतरी काम असतं त्यामुळे बाईक घेऊन जात असतात. मग आता दीपक हे सगळी पूजेची सामग्री ठेवून बाईक देऊन येईल. मग आल्यानंतर जी किचनची कामं आहेत ते आणखीन आम्ही आवरणार आहोत. तरी सगळे एक एक मी आतमध्ये ठेवत आहे. ही जी भाजीपाला आहे ना सगळा निवडून ठेवायचा, स्वच्छ धुवून निवडून ठेवणार आहे. आणि पूजेची सामग्री इकडच्या रूममध्ये. आणि मला आता यावेळेत ना पूर्ण फरशी पण पुसायची होती, पण आता यावेळेत पुसणार नाही मी. उद्याच्याला लवकर उठून मी पुसणार आहे, कारण आता परत पारसं वाटतं ते सकाळी, म्हणून यावेळेत नाही करणार हे. तर सगळी सामग्री मी आतमध्ये आणून ठेवली. नारळ आहेत, खाती पानं आहेत, फुलं तितके आणला नाही, आता उद्या आणणार आहे असं म्हणत होता. म्हणजे तिथं आता यावेळी ताजी फुलं नसावी किंवा संपलेली असावी, त्यामुळे उद्या घेऊन येईल तो. तर दीपक गेलेले परत गॅरेजला आणि बाईक देऊन आल्यानंतर अगोदर आम्ही वरती आलेलो आहोत. म्हणजे आता जी ही किराणा आहे ते पण भरायचा होता मला. नंतर भाज्या धुवून निवडून ठेवायच्या होत्या, पण त्या अगोदर बघू शकता वातावरण एकदम गार अशी हवा आहे आणि आज सकाळपासूनच अंधार आहे, ऊनच नाही आज अजिबात. तरी पण गोदरी सगळ्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत, कारण आम्ही सकाळी खूप लवकर धुलेलं होतं. सकाळच्या वेळी थोडंफार ऊन होतं, पण आता अजिबात ऊन नाही, एकदम अंधारीशी आलेले आहे. असं वाटत आहे की आता लगेच पाऊस येईल. या वातावरणाचं काहीच सांगता येत नाही. आता ऊन आहे तर थोड्या वेळानं वातावरण पटकन चेंज होतं, पाऊस येतं का हवा असते काय समजत नाही याचं. असो,
इकडे सगळी गोधडी आम्ही घडी घातलेली आहे आणि खाली घेऊन जात आहोत. मग जे ही किचनचं आहे नंतर आवरणार आहे, कारण एक वेळा गोधडी भिजल्या की मग परत तेच उलाढाला होतो. म्हणून अगोदर गोधडी आम्ही खाली आणल्या. नंतर पूर्ण घरात इव्हनिंगची झाडू मारून घेतलेली आहे. फ्रेश झाली, देवाला दिवा लावलेला आहे आणि आता भाज्या निवडून घेऊ. तर इकडं कोथिंबीर 2 पेंडी घेऊन आले, म्हणजे 2 चुडी आणलेले आहे. तर कोथिंबीर निवडून ठेवणार आहे. उद्या काही इतकी लागणार नाही, पण कोथिंबीर कसं आहे ना, निवडून ठेवलं तर 8 दिवस ताजी बनवून राहते. आपण जर नाही निवडलो तसंच ठेवलं ना तर खूप लवकर खराब होते, नासायला लागते. तर दीपक कोथिंबीर निवडत आहे, तोपर्यंत मी चहा ठेवलेला आहे. म्हणजे आज इव्हनिंगचा चहा घेतला नाही, आणि ज्या दिवशी चहा घेत नाही ना त्या दिवशी कुठली कामं माझी होत नाहीत. ते एक टॉनिकचं काम करतं चहा पिणं ठीक नसतं, तरी पण बघा चहा पिल्याशिवाय कुठली कामच होत नाहीत माझी, अशी सवय झालेली आहे. तर चहा बनवून घेतला आणि तोपर्यंत तूप पण गार झालेले व्यवस्थित. तर तूप सगळं मी अगोदर डब्यात शोधून ठेवते, मग नंतर चहा घेते. मग जे आता पीठ वगैरे भरून ठेवायचं आहे तेही भरून ठेवणार आहे. तर तुपाचं नंतर शेंगदाण्याचं जे वाटण केले ते भरडा सगळं वरती ठेवले साईडला मी, कारण इथं किचन छोटे आहे ना आपली, खूप पसारा वाढतो. तर जिथल्या तिथं ठेवून देते मी, कारण उद्या सोप्या पद्धतीने भेटूनही जातं. छोट्या डब्यात मी सगळं घालून ठेवलेलं आहे. तर आता अगोदर मी गव्हाचं पीठ पण भरते. अगोदरचं पीठ पूर्णपणे रिकामा झालेलं आहे. डब्बा घासून मी ठेवलेला आहे. ते पीठ ओतून ठेवते साईडला, डब्बा जिथल्या तिथे ठेवून देते. मग चहा घेते. मग रात्रीचा स्वयंपाक आहे आणखीन, आणि किराणा काय आणला ते पण मला काढायचं आहे. खोबरं वगैरे आणलेलं आहे दीपक, ते पण काढून ठेवते, कारण खूप लवकर मुंग्या येतात. त्यामुळे सगळं डब्यात भरून ठेवणार आहे अगोदर. जसं जी ही वस्तू आणतात ना त्याला ठेवणं पण व्यवस्थित खूप गरजेचं होतं. मुंगी वगैरे लागली की मग त्याचं नुकसानच होणार आहे, लवकर निघतही नाही ते. तर डब्बा इथं ठेवलेला आहे. म्हणजे तांदूळ, नंतर ज्वारीचं पीठ आहे, नंतर जे गव्हाचं पीठ आहे, ते सगळे 3 डबे मी इथंच ठेवते. म्हणजे पटकन आपल्याला घेता येतं, दररोज रेग्युलर लागतं आपल्याला हे. त्यामुळे खालच्या साईडला ठेवलेलं आहे. नंतर एक घासणी पण आणायला लावलेली आहे, जे तारसी येते ना ते आणायला लावलेले आहेत. नंतर जिरं संपलेलं होतं. हे ते छोटा जे किराणा असतो ना वरच्यावर आपल्याला लागतच असतो. आणि खोबरं अर्धा किलो इकडं खोबरं आणायला लावलेलं आहे मी, सुकं खोबरं. हे पण आपल्याला आता शेवग्याच्या शेंगाची भाजी वगैरे केलं की त्यावेळेस लागत असतं, तर थोडंसं जास्त प्रमाणात मी मागवलं. उद्या आमटीसाठी लागणार आहे. नंतर सत्यनारायणची पूजालाही आपल्याला खोबऱ्याची वाटी लागणार आहे, तर थोडंसं जास्तच मी अर्धा किलो आणायला लावलेलं आहे. नंतर जिरं काढून ठेवलं मी पटकन, आणि थोडंफार सांडलं. बिना सांडल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत. सांडा लवंडा होतच असतो. सगळं मी व्यवस्थित इथं काढून ठेवलेलं आहे. नंतर हिरवी मिरची, बिनीस हे सगळं आणलेलं आहे. उद्या काय बनणार आहे स्वयंपाकामध्ये, तर पंचामृत बनणार आहे, बिनीसची सुकी भाजी बनवणार आहे. बटाट्याची बनवली तर एक जण खात नाही, त्यामुळे म्हटलं सगळ्याला खाता यावी तशी भाजी बनवावी. तर बिनीसची सुकी भाजी खूप छान बनते, तेच बनवणार आहे. आणि मिरचीचं मी पंचामृत बनवणार आहे, भरडा असणार आहे. मग काय स्वयंपाक करणार हा सुद्धा विचार मी आजच करून ठेवलेला आहे. म्हणजे उद्या विचारसुद्धा करायला नको, पटकन उठलं की कामाला मी लागणार आहे. कारण उद्या खूप धावपळ होते. सत्यनारायणची पूजा, आपली रोजची देवपूजा, तुळशीपूजन, उंबरापूजन, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं ना थोडंसं वेळ लागणारच आहे. आणि आता आरत्या समय हे पण मी घासणार आहे. म्हणजे चहा घेतला अगोदर, दीपक इकडं कोथिंबीर निवडत आहे. नंतर जी भाजीपाला आहे ते पण निवडायचं आहे. म्हणजे बिनी जे आणलेले ते पण निवडून कट करून ठेवायचे आहे. नंतर हिरवी मिरची बारीक मी कट करून ठेवणार आहे, त्यालाही भरपूर वेळ लागतो. लसूण सोलून ठेवलेलं आहे. जे कामं आज होऊ शकतात ते आज करणार आहे, जे नाही होत ते उद्याच्याला बघूया. म्हणजे थोडीफार आपली मदत होऊन जाते उद्याच्याला. ही सगळी कामं आपल्याला करतेवेळेस खूप धावपळ होणार आहे, म्हणून थोडीफार कामं आजच आवरून ठेवलं तर आपलं कुठं बिघडतं ना, व्यवस्थित होणार आहे सगळं. तर हे पण सगळे जे हे पितळ तांब्याचे भांडे आहेत ते पण मी आताच घासत आहे. पितांबरी घेतलेले आहे. कसं होतं आहे ना, हे जे हंडा आहे ना खूप लवकर खराब होत आहे, एकदम लोखंडी रंग येतो त्याला. मग पितांबरीने काही होत नाही. तर मी काय करते, अगोदर लिंबू आणि मीठ लावून एक वेळा स्वच्छ घासून घेतलेलं आहे. जे डाग होते सगळे निघून गेले. नंतर मी वरती पितांबरी लावून छान घासलेले आहे, एकदम छान चमक आलेली आहे सोन्यासारखी. छान घासून घेतलं आणि ठेवलेलं आहे. आता हे आरत्या समयानंतर ही जी कळस आहे, आता कळस मांडणी करायची आहे. तर ती कळशीचा तांब्या आहे, नंतर 2 तांबे छोटे आहेत. सगळी पूजेची जी ही भांडे आहेत ते आहेत. सगळे मी पितांबरी लावून छान घासून स्वच्छ धुवून पुसून ठेवणार आहे. म्हणजे डाग वगैरे होणार नाही, सकाळपर्यंत व्यवस्थित राहतील. हे उद्या हे कामाला खूप लेट होतो आपल्याला. ही जी एकदम छोटी अशी कामं आहेत, वाती करणं, वसमाळ करणं, पूजेची सगळी सामग्री आणून ठेवणं, नंतर आरतीचं ताट सगळं घासून ठेवणं, कळशाला जे लागणार आहे मांडणी करण्यासाठी ते घासून तयारी करून ठेवणं, याला भरपूर वेळ जातो. एकदम छोट्या गोष्टी आहेत आणि करणं खूप गरजेचं आहे. तर मला हे सगळं आजच आवरून घ्यावं, नंतर मग मी रात्रीचा स्वयंपाक करणार आहे. तर इकडं सगळी भांडी जे आहे ना मी व्यवस्थित घासून घेतलेली पितांबरीनं स्वच्छ धुवून घेऊ आणि लगेच कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेणार आहे. दीपकची इकडे बडबड चालू आहे, असं मम्मी तसं करूया. आणि दीपक उद्या कॉलेजला पण सुट्टी घेणार आहे, म्हणजे आज सांगून आलेले असं म्हणत होता. कारण मला एकटीला जमणार नाही, खूप धावपळ होते एकटीची.
पूजा तिकडच्या रूममध्ये आम्ही करणार आहोत, कारण आता किचनमधनं स्पेस खूप कमी होतो. नंतर सासूबाईचा फोटो ठेवून ते पण पूजा केली जाते. तर तिकडच्या रूममध्ये हे सगळं पूजेचं काम मी करणार आहे. इथं केलं तर खूप अडचण होते. कसं होतं ना, आता स्वयंपाक तर बनवायचंच असतं, इथं सतत येरझाऱ्या होतात. मग पूजा आपण इथं जर मांडली ना, खूप जागा धरतं ते, मग यायला जायला थोडीशी परेशानी होते. हॉलमध्ये असं कुठे नाही, इकडच्या साईडला टी टेबल आहे, तिकडे शोकेस आहे, तिथे जमणार नाही. तर तिकडची जी एक्स्ट्राची रूम आहे ना, तिकडे आम्ही सत्यनारायणची पूजा मांडणार आहोत. तर सगळे पितळ तांब्याची भांडी मी घासून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कॉटनचा कपडा घेतला. पूर्ण पाणी मी स्वच्छ पुसत आहे, कारण जेवढी चमक आली ना तितके डाग पडतात पाण्याचे, त्यामुळे पाणी ठेवलं नाही पाहिजे. आणि तोपर्यंत दीपकने इकडं कोथिंबीर पण निवडली पूर्ण 2 पेंडी, म्हणजे भरपूर वेळ लागतो यामध्ये. तितकं काम दीपकचं झाल्यानंतर मेथी पण घेऊन आलेला आहे. तर मेथीची म्हणजे मेथीही निवडून ठेवली. आता उद्या काय करणार नाही ते, पण मेथी तशी ठेवली तर खराब होते, निवडून ठेवलं तर व्यवस्थित राहते. तर मेथी पण निवडत आहे. आणि जी पालेभाज्या आहेत ते मी धुणार नाही आता यावेळी. ज्यावेळेत आपल्याला बनवायचं त्यावेळेतच धुवायला घेऊया, कारण अगोदरच धुवलं ना तर ते नासायला लागतात, त्यामुळे फक्त निवडून ठेवत आहे आम्ही. तर बघू शकता सगळे पितळ तांब्याची भांड्याला एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. सगळे स्वच्छ पुसले मी आणि चौरंगावरती ठेवलेले आहे. सगळी पूजेची सामग्री एकत्र करून ठेवली आणि सगळं असं चौरंग उचलून आपल्याला तिकडच्या रूममध्ये नेता येईल. आणि हे जे हांडा मी क्लीन केलेला आहे ना, स्टीलच्या हांड्याचं पाणी त्यामध्ये ओतलं आम्ही. आता यावेळेस बोरवेल चालू केलं नाही, म्हणजे रात्रीच्या वेळेस भरून ठेवतो आणि सकाळी प्यायला घेतो. छान असतं हे पाणी, पिलं पाहिजे. तर सगळं हे झालं. रात्री भरपूर लेट झालेला होता, नंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही. ही सकाळची वेळ आहे, सकाळचे 4 वाजले. तर 4 वाजता उठलेले आहे मी. आणि अगोदर सुरुवात मी झाडून घेतलं पूर्ण घर आणि पुसून घेणार आहे, म्हणजे आणखीन स्वयंपाकाला थोडासा वेळ आहे. इतक्या लवकर सुरुवात करणार नाही. 5-5:30 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे दिने जाणार आहे लवकर, तर टिफिन वगैरे मला करायचं आहे त्याच्यासाठी. नंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे. तर पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे. तोपर्यंत 4-4:15 वाजलेलेच आहेत आणि सगळे झोपलेत. आणखीन कोणीही उठलेले नाही. मी उठून एकटी माझ्या कामात मी लागलेले आहे. इकडे दिनेश, तिकडे त्याचे पप्पा, तिकडे दीपक, बाबा सगळेजण झोपलेले आहेत. असो, ही जी कामं आहेत ना त्या अगोदर मी करून घेणार आहे. तर इकडच्या रूममध्ये आम्ही सत्यनारायणची पूजा करणार आहोत. तर अगोदर मी इकडचं रूम पुसून घेत आहे. नंतर किचन आहे, बेडरूम आहे, हॉल आहे, एक एक करून सगळे रूम पुसून घेते. आंघोळ करते. मग मी स्वयंपाक म्हणजे टिफिनसाठी जी चपाती भाजी बनणार आहे ते बनवणार आहे. नंतर मग पुरणपोळीसाठी मी डाळ घालणार आहे. म्हणजे संघ कामं केलो तर थोडीशी फास्टमध्ये होतात, कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकाला थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामध्ये आमटे असणार आहे, नंतर भाज्या खूप साऱ्या असणार आहेत, कोशिंबीर, पंचामृत, भरडा हे ते खूप सारं असणार आहे. मग त्यामध्ये वेळही भरपूर लागतो. आणि दीपक आहे मदतीला, त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे. तरी पण ही जी कामं आहेत ना बारकी ते आपल्यालाच केली पाहिजे. मुलं फक्त सांगितलेलं तितकं करत असतात, म्हणजे चिरण्या वगैरे हे कामं करत असतात. तर पूर्ण घर पुसून झालेले आहे. तोपर्यंत 4:45 वाजलेले आहेत. तर आता बाहेरचं आणखी मी काही करत नाही. बाहेर एकदम अंधार आहे. अंगणाची साफसफाई करायला काही दिसत नाही, तर नंतरच्या वेळेत करणार आहे ते मी. आता अगोदर आंघोळ वगैरे करून घेते आणि अगोदर मी कुकरला डाळ लावणार आहे. पुरणपोळीसाठी डाळ शिजली ना तर पुरणपोळीचा स्वयंपाक खूप फास्टमध्ये होतो, कारण डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. पुरण एक वेळा बनवून ठेवलं की बाकीचा स्वयंपाक हिंडत फिरत होणार आहे. तर सगळे घरं पुसून झाले स्वच्छ. अंगणाची साफसफाई काही यावेळेत केलेली नाही, बाहेर पूर्णपणे अंधार होता, त्यामुळे गेट वगैरे मी बंद केलेला आहे. नंतर माझी आंघोळ झालेली आहे. आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 4:45 तरी वाजले असावे, तितकं बघितलेलं नाही. असो, एक वेळा मी पूर्ण किचन काढून स्वच्छ पुसून घेते. रात्री क्लीनच करून ठेवलेलं होतं, तरी पण हलकीशी डस्ट धूळ येतच असते. तर एक वेळा ओल्या कपड्यानं पूर्ण मी पुसून घेतलेलं आहे. आणि पटकन आता डाळ एकीकडे आणि दुसरीकडे स्वयंपाक, म्हणजे आता भाजी चपाती हे सगळं बनवणार आहे. आणि इकडं अगोदर पिण्यासाठी पाणी, म्हणजे स्वयंपाकासाठी अंचूर पाण्याचा स्वयंपाक बनणार आहे पुरणपोळीचा. तर त्यासाठी मी इकडं अगोदर पाणी भरून घेत आहे. आणि जे हांडा तांब्याचा आहे रात्रीच क्लीन करून आम्ही भरलेला आहे पिण्यासाठी, म्हणजे रात्री भरावा आणि सकाळी प्यावा असं म्हणता, चांगलं असतं. तर पाणी मी हांडा अगोदर भरून घेतलेला आहे आणि डाळ काढत आहे. कुकरला मी हरभरा डाळ लावते, थोडंसं जास्त वेळ लागतो यामध्ये. तर पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला, नंतर मी सत्यनारायणची पूजा कशी केली आणि कामाचा नियोजन कसा केला, वीर सवाशीण जेवायला कधी आले, सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूपच मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला, नंतर बाकीची पूर्ण तयारी मी कशी केली, काय केलं, नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर इकडं मी पाणी भरून घेतलं, हरभरा डाळ काढून घेतलेली आहे. किती घेतलेली आहे तर 4 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे. मी जे पाणी प्यायचं नॉर्मल ग्लास असतो ना, किलोच्या हिशोबानं सांगेल तर 1 ते 1.5 किलो ही हरभरा डाळ आहे. तर ही डाळ मी अगोदर स्वच्छ म्हणजे पाकडून घेतली, फटकून घेतलेली आहे. आता स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्यानं, म्हणजे घरीच बनवलेली डाळ आहे, काही नसतं यामध्ये. जेव्हा आपण मार्केटमध्ये आणतो ना त्याला काहीतरी लावलेलं असतं, पण जे घरी बनवलेली डाळ असते ना त्याला काही नसतं. तर 1-2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलं आणि डाळीच्या डबल पाणी टाकायचं आहे आणि डाळ शिजत ठेवायचं आहे. कुकरला
3-4 शिट्या येईपर्यंत आपल्याला डाळ चेक करायची नाही, कारण हरभरा डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडे डाळ स्वच्छ धुवून घेतली. डाळीच्या डबल पाणी टाकूया. जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेते आणि टोमॅटोची भाजी, चपाती हे बनवणार आहे आणि भात बनवणार आहे. म्हणजे संग कामं करायची. आणि थोडीफार कालच मी तयारी करून ठेवलेली आहे, त्यामुळे तितकी काही धावपळ होणार नाही. तरी पण एक वेळा मी ज्यांना मी आमंत्रण दिलेले पाहुण्यांना त्यांना एक वेळा फोन करते लवकर, म्हणजे 10-11 वाजेपर्यंत ते येतील. नंतर ब्राह्मण देवतांनाही सांगून ठेवलेले त्यांना पण फोन करणार आहे, म्हणजे थोडंसं लवकर येतील. तोपर्यंत मी प्रसाद वगैरे बनवून घेते.